Welcome friends, welcome into my YouTube channel English Grammar by Bankar sir. Today we are discussing the very important and essential part of English grammar, that is verbs. On the request of most of my students, I have made this video lecture on it. It is a very important part of speech which we are discussing in this video. Let's start. The definition of verb is the action word of the sentence which fulfill the meaning of the sentence. It also state the statement. On this basis, we categorize verb into two parts, two kinds. That is the action word, जो शब्द ॲक्शन दाखवतो, and second is fulfill the meaning, जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. On this basis त्याचे काइंड्स या ठिकाणी आहेत. The first kind is helping verb and second kind is main verb. Helping verb that means वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो मदत करतो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. आणि सेकंड आहे मेन वर्ब, दॅट मीन्स इट इज द मेन शोईंग द मेन ॲक्शन ऑफ द सेंटेन्स. याचे एक्झाम्पल इथे दिले. राहुल विल कम लेट. यामध्ये विल हे हेल्पिंग वर्ब आहे आणि कम हे मेन वर्ब आहे. आता यामधला महत्त्वाचा भाग एक सर्वात लक्षात ठेवण्यासारखा असा आहे की एका सेंटेन्समध्ये दोन्ही येतात का, तर नाही. काही वाक्यांमध्ये फक्त हेल्पिंग वर्ब येतं, काही वाक्यांमध्ये फक्त मेन वर्ब येतं आणि काही वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब मेन वर्ब अशा पद्धतीने या रचनेमध्ये ते येत असतात. म्हणजे तिन्ही प्रकारची वाक्य शक्य आहेत. आता हेल्पिंग वर्बचे काइंड्स आपण या ठिकाणी पाहतोय. फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ टू बी. फॉर्म्स ऑफ टू बीमध्ये पहिलंच आहे प्रेझेंट टेन्सची रूपं, ज्यामध्ये ॲम इज आर ही पाठच करून ठेवा सगळ्यांनी टू बीची रूपं. तर यामध्ये फॉर्म्स ऑफ टू बीमध्ये प्रेझेंट टेन्स आहे ॲम इज आणि आर. ॲम हे आयसाठी यूज केलं जातं, आय या सब्जेक्टसोबतच. इज हे सिंग्युलर नंबर सब्जेक्टसोबत यूज केलं जातं, जसं ही इज सी इज. आर हे प्लुरल नंबर सब्जेक्टसाठी यूज केलं जातं, जसं वी आर दे आर. पास्ट टेन्स फॉर्म ऑफ टू बी आहेत वाज आणि वेअर. वाज हे सिंग्युलर नंबरसाठी यूज केलं जातं आणि वेअर हे प्लुरल नंबर सब्जेक्टसाठी यूज केलं जातं, जसं वाज आय वाज, ही वाज, सी वाज अशा एकवचनी कर्त्यांसोबत. आणि वेअर अनेकवचनी कर्त्यांसोबत, जसं दे वेअर, वी वेअर या पद्धतीनं. अदर फॉर्म्स ऑफ टू बी आहेत बी, बीइंग आणि बीन, जे आपण पॅशिव व्हॉईसमध्ये आपण त्याचा उपयोग करत असतो आणि इतरसुद्धा त्याचे काही उपयोग आहेत. पण हे इतर फॉर्म ऑफ टू बी जे आहेत हे इतर सहाय्यकारी क्रियापदांसोबत येत असतात, ते काही स्वतंत्र येत नाहीत. पुढचा आहे फॉर्म्स ऑफ टू हॅव. फॉर्म्स ऑफ टू हॅवमध्ये आपल्याला पहिला जे आहे प्रेझेंट टेन्स फॉर्म, त्यामध्ये हॅव आणि हॅज. हॅव जे आहे तर ते प्लुरल नंबरसाठी यूज केलं जातं, अनेकवचनीसाठी यूज केलं जातं. आणि हॅज जे आहे ते सिंग्युलर नंबरसाठी यूज केलं जातं, एकवचनी सब्जेक्टसोबत यूज केलं जातं, जसं यू हॅव, वी हॅव, दे हॅव आणि ही हॅज, सी हॅज, इट हॅज या पद्धतीनं. परंतु आय हा याच्यामध्ये अपवाद आहे, जो सिंग्युलर नंबर सब्जेक्ट असूनसुद्धा हॅवसोबत येतो, म्हणजे आय हॅव हे अपवाद त्याच्यामध्ये आहे. आणि याचे पास्ट टेन्स रूप आहे हॅड. हॅड हे कॉमनली कुठल्याही सब्जेक्टसोबत चालतं, आय हॅड, वी हॅड, दे हॅड या पद्धतीने. याची एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला मी दिली आहेत, ती तुम्ही वाचावीत चांगल्या प्रकारे. जस्ट लाईक आय एम अ बॉय, ॲमचं एक्झाम्पल आहे, ही इज अ बॉय, इजचं एक्झाम्पल आहे, दे आर बॉईज, आरचं एक्झाम्पल आहे, आय वॉज अ किंग, वॉचचं एक्झाम्पल आहे, दे वेअर माय फ्रेंड्स, वेअरचं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आय हॅव अ कार हे हॅवचं एक्झाम्पल, वी हॅव अ बाईक हे हॅवचं एक्झाम्पल प्लुरल नंबर सब्जेक्टसोबत आहे. आणि ही हॅज अ पेन हे सिंग्युलर नंबर सब्जेक्टचं एक्झाम्पल. आय हॅड अ चान्स, आता हॅड हे कॉमन असल्यामुळे त्याची काही एक्झाम्पल या ठिकाणी दिली आहेत, कुठल्याही सब्जेक्टसोबत ते चालतं. पुढचं आहे आपल्याला हेल्पिंग वर्ब 3 नंबरचे, ते आहेत फॉर्म्स ऑफ टू डू. फॉर्म्स ऑफ टू डू हे सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट टेन्स यामध्येच उपयोग केले जातात, खास करून इंट्रोगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्ससाठी. पहिलं जे आहे त्यामधलं प्रेझेंट टेन्स फॉर्म आहे टू डूचे, डू आणि डज. डू हे प्लुरल नंबरसाठी यूज केलं जातं, तर डज हे सिंग्युलर नंबरसाठी यूज केलं जातं, जसं वी डू नॉट कम, सी डज नॉट कम या पद्धतीनं. फक्त आय याच्यामध्ये अपवाद आहे, जसा ह्यामध्ये आय अपवाद आहे तसाच इथेसुद्धा आहे का आयसोबत आय हा सिंग्युलर नंबर सब्जेक्ट असूनसुद्धा त्यासोबत डू घेतलं जातं, जसं आय डू नॉट कम या पद्धतीनं. आणि पास्ट टेन्स फॉर्म आहे याचा डीड, जो कॉमनली कुठल्याही सब्जेक्टसोबत येत असतो, जसं आय डीड नॉट कम, दे डीड नॉट गो या पद्धतीनं, ही डीड नॉट लाईक इट या पद्धतीनं. लक्षात आली असतील तुम्हाला टू डूची. टू डूमध्ये डू आणि डज कन्फ्युजियस आहे, फक्त डू हे प्लुरल नंबरसाठी अनेकवचनीसाठी आणि डज हे सिंग्युलर नंबरसाठी एकवचनीसाठी अशा प्रकारच्या कर्त्यांसोबत त्याला घेतात. सिंग्युलर नंबर सब्जेक्टसाठी डज, प्लुरल नंबर सब्जेक्टसाठी डू हे लक्षात ठेवायचं. हे ES प्रत्ययामुळे थोडंसं अनेक मुलांना कन्फ्युजन होतं. जरी त्या क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागलेला असला तरी ते सिंग्युलर नंबर सब्जेक्टसोबत घेतात, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे आपल्याला मॉडेल एक्झिलरी व्हर्ब्स. मॉडेल एक्झिलरी व्हर्ब जे असतात तर मॉडेल एक्झिलरी व्हर्ब हे मॉडेलिटी दर्शवत असतात.
त्या वाक्यामध्ये काय मॉड्युलिटी आहे, काय त्याचा त्या ठिकाणचा सारांश अर्थ आहे, मतित अर्थ आहे, तो त्यामध्ये दर्शवला जातो. जसं विल आपल्याला त्या ठिकाणी सर्टिनिटी दर्शवत असतं, शाल देखील सर्टिनिटी दर्शवत असतं, वूड आपल्याला विश दर्शवतं किंवा त्यासोबतच पुन्हा हॅबिट दर्शवतं, रिक्वेस्ट दर्शवतं. कॅन आपण एबिलिटीसाठी वापरतो, कुड हे आपण रिक्वेस्टसाठी एबिलिटीसाठी वापरतो, मे हे पॉसिबिलिटीसाठी आहे, माईट प्रोबेबिलिटीसाठी आहे, शूड सजेशन आणि ॲडवाईससाठी आहे, मस्ट हे आपल्याला कंपल्शन दर्शवतं, यूज टू आपल्याला हॅबिट दर्शवतं, नीड टू आपल्याला नीडनेस दर्शवतं, डिअर टू आपल्याला चॅलेंज दर्शवतं, ऑट टू आपल्याला ऑब्लिगेशन दर्शवतं, हॅव टू आणि हॅव टू देखील आपल्याला ऑब्लिगेशन दर्शवत असतात. जसं आय विल कम म्हणजे हे निश्चित आहे, सर्टन आहे, त्यामध्ये दाखवलं आहे. किंवा जर आय वूड कम असं पण म्हटलं तर मग येत असे, दॅट मीन्स इट शोज द हॅबिट. किंवा आय वूड कम इट शोज द विश, हे पण त्यामध्ये आहे. आय कॅन कम दॅट मीन्स ॲबिलिटी आहे, त्याच्यामध्ये पात्रता आहे त्या येण्याची, या प्रकारे. आणि आय शूड कम म्हणजे मला यामध्ये काय आहे तर सल्ला आहे येण्याचा. अशा पद्धतीने या ठिकाणी मॉडेल ॲक्झिलरीनुसार त्याचा काय दिसतो आपल्याला, त्यातला मॉडेलिटी चेंज होत जाते, त्याचा अर्थ बदलत जातो. या प्रकारचे मॉडेल ॲक्झिलरी व्हर्ब्स आहेत. हे अतिशय महत्त्वाचे आहेत. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन येत असतात आणि याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ नंतर बनवणार आहोत. याची एक्झाम्पल तुम्हाला दिली आहेत मी. जसं आय डोंट नो द मॅटर, आय डोंट नो द स्टेटस, हे जे आहे तर हे आपल्याला आय सोबत आपण डू घेतो, त्याचं एक्झाम्पल आहे. यू डोंट म्हणजे प्लुरल नंबरसोबतसाठी डू आपण त्या ठिकाणी घेतलं आहे. वी डू हे सुद्धा प्लुरल नंबरसाठी आहे. डझंट जे आहे तर हे आपल्याला सिंग्युलर नंबरसाठी, जसं ही डझंट आहे, सी डझंट आहे, या पद्धतीनं. इट डझंट आहे, टीना डझंट आहे, हे आपल्याला या ठिकाणी काय दाखवले आहेत, सिंग्युलर नंबर सब्जेक्टसोबत डज आहे. डिडंट हे कॉमनली कुठल्याही सब्जेक्टसोबत चालतं. वी डिडंट वर्क, आय डिडंट नो, या पद्धतीने. हे डिडंट का घेतलं, कारण हे शक्यतो सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये नकार दर्शवण्यासाठी यूज केले जातात, किंवा क्वेश्चनसाठी, जसं डू वी नीड हेल्प, हे क्वेश्चनसाठी यूज केले जातात, या पद्धतीनं. निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्हमध्ये सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, टू डूची रूपं. आता इथं मॉडेल ॲक्झिलरीचे एक्झाम्पल दिले आहेत पहा. आय विल हेल्प यू, आय शॅल बी देअर. यामध्ये ह्या शालबद्दल आणि विलबद्दल थोडं कन्फ्युजन असतं विद्यार्थ्यांना, ते काय आहे. तर शाल आणि विल एकाच अर्थाचे आहेत, फक्त शाल हे आपण आय आणि वी सोबतच घेतो, बाकी विल मात्र सगळ्या कर्त्यांसोबत चालतं. फ्युचर टेन्सचा त्याचा जो यूज आहे या बाबतीत हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. तर अशा प्रकारची ही मॉडेल ॲक्झिलरीची एक्झाम्पल पण या ठिकाणी दिली आहे. काजय मस्ट कॉल यू, वी हॅव टू प्ले क्रिकेट वगैरे, या पद्धतीनं. आणि गेस करा बरं, यू शुड बी देअर काय मिनिंग होत असेल याचा. अगदी बरोबर आहे, यू शुड बी देअर याचा मिनिंग होतो या ठिकाणी तुला हे सजेशन आहे, तुला आलंच पाहिजे, अशा प्रकारचा त्याचा मिनिंग त्या ठिकाणी आहे. आणि ते यूज टू वर्क हार्ड याचा काय अर्थ होईल बरं. यूज टू काय दाखवतं सांगितलं मी तुम्हाला, तर यूज टू दाखवतं आपल्याला हॅबिट. मग दे यूज टू वर्क हार्ड याचा अर्थ काय होतो, का ते काम अगदी मेहनतीचं काम करत असत, ही त्यांची सवय होती, हे त्या ठिकाणी दाखवलं जातं. आय विल हेल्प यू यामध्ये फ्युचर पण आहे, अगदी बरोबर आहे, आणि सर्टिनिटी पण आहे. तर असे या पद्धतीनं आपल्याला या मॉडेल ॲक्झिलरीचे अर्थ त्या ठिकाणी असतात. आता आपण पाहणार आहोत मेन व्हर्ब. मेन व्हर्ब आपण 5 प्रकार आहेत मेन व्हर्बचे. पहिला जो मेन व्हर्बचा प्रकार आहे तो इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजेच टू घेऊन आलेले क्रियापदाचं पहिलं रूप, जसं टू कम आहे, टू गो आहे, हे मूळ रूप असतं क्रियापदाचं. परंतु मॉडेल ॲक्झिलरीसोबत जेव्हा पहिलं रूप येतं क्रियापदाचं ते देखील इन्फिनिटिव्ह असतं, फक्त ते टू घेऊन येत नाही. जसं विल कममध्ये कम हे मॉडेल ॲक्झिलरीसोबत आलेलं इन्फिनिटिव्ह आहे. हे सुद्धा हा महत्त्वाचा नियम सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. दुसरं जे रूप आहे क्रियापदाचं त्याला पास्ट टेन्स फॉर्म म्हणतो आपण. सिम्पल पास्ट टेन्समध्ये याचा उपयोग होतो, जसं केम, वेंट, हेल्प्ड, या प्रकारची. पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब जो आहे तर तो धातुसाधित रूप असतं. हे पास्ट टेन्समधलं तिसरं क्रियापदाचं रूप आपण याला म्हणतो. आणि हे जे थर्ड फॉर्म आहे याचा पॅशिव्ह व्हॉईसमध्ये, परफेक्ट टेन्समध्ये आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून याचा उपयोग होत असतो, जसं कम, गॉन, हेल्प, या प्रकारची. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म जो आहे तो आय एन जी असतं रूप. हे आय एन जी लागलेलं क्रियापद जसं गोईंग, कमिंग वगैरे या पद्धतीचं, हे कंटिन्युअस टेन्समध्ये याचा उपयोग होतो. सोबत ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा याचा उपयोग होत असतो. जसं स्विमिंग पूल यामध्ये स्विमिंग आय एन जी लागलेलं हे ॲडजेक्टिव्ह आहे, या पद्धतीने त्याचा ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा उपयोग होतो. तसेच जर हे वाक्याच्या सुरुवातीला आलं तर याला सब्जेक्ट म्हणून जर आलं, सुरुवातीला म्हणण्यापेक्षा सब्जेक्ट, जर आय एन जी क्रियापदाचं रूप जर सब्जेक्ट म्हणून आलं तर त्याला जेरंड देखील म्हणतात. जसं प्लेईंग इज माय हॉबी, यामध्ये प्लेईंग हे जेरंड आहे. तर अशा पद्धतीनं जेरंड म्हणून सुद्धा आय एन जी क्रियापदाचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो. आणि 5वं क्रियापदाचं रूप आहे प्रेझेंट टेन्स फॉर्म.
प्रेझेंट टेन्स फॉर्म जो आहे तो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच यूज होतो, ज्यामध्ये यस ES प्रत्यय त्याला लागलेला असतो. जसं कम्स, गोज फक्त सिंग्युलर नंबर सब्जेक्टसोबतच ती असतं. प्लुरल नंबर सब्जेक्टसोबत मात्र इन्फिनिटिव्ह टू न घेता आलेलं रूप जे आहे ते त्या ठिकाणी येत असतं. त्याला इन्फिनिटिव्ह नाही म्हणत, त्याला प्रेझेंट टेन्सच म्हणतात, पण ते टू न घेता आलेलं पहिलं रूप त्या ठिकाणी येत असतं प्लुरल नंबर सब्जेक्टसोबत. सिंग्युलर नंबर सब्जेक्टसोबत प्रेझेंट टेन्समध्ये यस ES प्रत्यय लागलेलं क्रियापदाचं रूप येतं. तर या प्रकारचे मेन वर्बचे 5 काइंड्स आहेत. इन्फिनिटिव्ह टू घेऊन आलेलं पहिलं रूप, पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्समधलं रूप, पास्ट पार्टिसिपल. हां, यात लक्षात ठेवायचं, सिम्पल पास्ट टेन्समध्ये जे आपण पास्ट टेन्स रूप असतं ना, याच्यासोबत कुठल्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब येत नाही. क्रियापदाच्या दुसऱ्या रूपासोबत कोणतंही हेल्पिंग वर्ब येत नाही, हे अगदी डोक्यामध्ये पक्क ठेवा. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल जे आहे तर हे क्रियापदाचं थर्ड फॉर्म आहे. तुम्हाला सांगितलं ॲडजेक्टिव्ह, त्यासोबतच त्याचा उपयोग पॅशिव्ह वॉईसमध्ये आणि परफेक्ट टेन्समध्ये केला जातो. प्रेझेंट पार्टिसिपलचे अनेक उपयोग आहेत. ING रूप आहे क्रियापदाचं, कंटिन्युअस टेन्समध्ये त्याचा उपयोग होतो, ॲडजेक्टिव्ह म्हणून त्याचा उपयोग होतो, जेरंड म्हणून त्याचा उपयोग होतो. जेरंड म्हणजे नाऊन म्हणून यूज झालेलं क्रियापदाचं रूप. आणि प्रेझेंट टेन्स फॉर्म हा देखील पास्ट टेन्स फॉर्मसारखाच आहे. याच्यामध्ये देखील याच्यासोबत कोणत्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब येत नाही, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने हे मेन वर्बचे आपण 5 फॉर्म्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. याचं पुढचं आपल्याला क्रियापदाचे जे यूज आहेत आणखी त्यानुसार सुद्धा वर्बचे काही आपण बायफर्गेशन करत असतो. त्यामध्ये पहिलं बायफर्गेशन आहे त्याचं रेग्युलर वर्ब आणि इररेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब आणि इररेग्युलर वर्बमध्ये काय फरक आहे, तर जे वर्ब त्याच्या सेकंड आणि थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट टेन्स फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये ED प्रत्यय घेतो त्याला आपण रेग्युलर वर्ब म्हणतो. जसं एक्झाम्पल आहे प्लेचं प्लेड आहे, वर्कचं वर्कड आहे, या पद्धतीनं. परंतु इररेग्युलर वर्ब कशाला म्हणायचं, का जे सेकंड आणि थर्ड फॉर्ममध्ये पास्ट पार्टिसिपल आणि पास्ट फॉर्ममध्ये त्याला ED प्रत्यय लागत नाही ज्या क्रियापदाला, ज्या वर्बला, त्याला आपण इररेग्युलर वर्ब म्हणतो. जसं राईटचं रोड झालं आहे, रिटर्न झालं आहे, किंवा त्या ठिकाणी कट 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 तिन्ही सारखेच झालेत. गो, वेंट, गॉन. तर अशा प्रकारे चेंज वेगळ्या प्रकारचे ED न लागता आलेले रूप आहेत, त्यामुळे त्याला इररेग्युलर वर्ब असं आपण म्हणतो. अगदी बरोबर त्या ठिकाणी समजून घेतलं. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब आपण पॅसिव्ह वॉईसमध्ये शिकलोच आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे जे वर्ब आपल्यासोबत ऑब्जेक्ट घेतं, ऑब्जेक्टसोबत येणारं जे वर्ब आहे, म्हणजे ज्या वर्बला ऑब्जेक्टशिवाय अर्थ राहत नाही किंवा ऑब्जेक्टशिवाय ते वर्बच येत नाही, अशा प्रकारच्या वर्बला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. जसं गिव, जसं आय गिव अ पेन. पेन घेतल्याशिवाय गिव हे पूर्ण होतच नाही, या पद्धतीनं म्हणजे ऑब्जेक्टशिवाय ते वर्ब त्या ठिकाणी पूर्ण होत नाही, त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. ऑब्जेक्टसोबत असणारं वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय, का जे ऑब्जेक्टसोबत येत नाही, ज्याला ऑब्जेक्टची गरज नाही, या वर्बला काय करतो आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. जसं आय वर्क, याला काही ऑब्जेक्टची गरज त्या ठिकाणी पडत नाही, किंवा आय लिव्ह, याला काही ऑब्जेक्टची गरज त्या ठिकाणी नाही. तर अशा प्रकारचे हे वर्ब आहेत इनट्रान्झिटिव्ह वर्ब. तर अशा प्रकारचा हा वर्बवरचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, कारण वर्ब जरी डायरेक्टली एक्झाममध्ये विचारलं जात नसले, काही वेळेला विचारले जातात काही ठिकाणी, परंतु जरी स्पष्टपणे काही क्वेश्चन त्याच्यावर नसले तर देखील ग्रामरच्या इतर सर्व कन्सेप्ट समजून घेण्यासाठी वर्ब हा अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारची ग्रॅमॅटिकल टर्म आहे. आणि वर्ब समजल्याशिवाय अनेक सारे ग्रॅमॅटिकल टर्म आपल्याला समजत नाहीत. त्यामुळं हा व्हिडिओ वारंवार बघा, सगळ्या प्रकारच्या वर्बच्या कन्सेप्ट लक्षात घ्या, सगळे वर्ब पाठ करा, म्हणजेच तुम्हाला पुढच्या ग्रॅमॅटिकल टर्म समजायला खूप सारी मदत त्यामधून होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा दुसऱ्यांसोबत, आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. माझं हे चॅनल निश्चितच सबस्क्राईब करा, म्हणजेच जेणेकरून पुढे तुम्हाला मी आणखी ग्रामरच्या वेगवेगळ्या सर्व टॉपिकवरती नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहील. आणि जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असतील, कोणत्याही शंका असतील, काही आणखी नवीन व्हिडिओ तुम्हाला कुठल्या एखाद्या नवीन चॅप्टरवरती पाहिजेत असतील तर कृपया मला कमेंट करा. मी निश्चितच तुमच्या कॉमेंटला उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स कसे मिळतील ग्रामरच्या भागांमध्ये, याच्याबद्दल मी माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर नेहमी करता येतच राहील, घेऊन येत राहील. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.